वैराग्याचे ज्यांच्या सोबत सतत साथ असणारे रामेश्वर भट्ट तुझा काय हे तुकोबारायाचं वर्णन करतात. तुकाराम नाम घेता कापे म्हणजे तुकोबारायांचे रामेश्वर भट्ट तुकोबारायांचे वर्णन करतात का तुकोबारायांचं जे कार्य जे आहे अनेक पतीचं कार्य चालू आहे. जे जे आलेला तुकोबाराया बघा भगवंताच्या सानिध्यात सतत भगवंताच्या सानिध्यात असल्यामुळे तुकोबारायांचा विसर ह्या देहावरती नव्हता. काय हे देह म्हणजे मी काय आहे यंदा त्याच लक्षच नव्हतं. ते रामेश्वर महाराज भट्ट ते वर्णन करून सांगतात काय जरी सहित वया जैशा ताळलेल्या आया काय त्यांच्या नामाला तो गाथा सुद्धा करला काय भगवंताच्या प्राप्तीचं साधन काय त्यांच्या जीवनात मिळाल्याच्या नंतर गाथावर पडलाच किती महात्माचा तो अधिकार काय. आणि आज या वेळेला सुद्धा रामेश्वर महाराज म्हणतात या वाणीला मी काय वर्णन करू तुकोबाराया तुमचं काय हे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये. काय माझं काहीतरी भाग्य का मला तुमच्याची संगत लागली तुमच्याशी संवाद घडला तुमच्याशी संवाद घडला आणि तो प्रसाद मिळाला काय जो प्रसाद मला मिळाला तर जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली ती गोष्ट मला मिळाली. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा काय विष्णू महाचैतन्याचा अवतार जर मानला तुकोबारायाचा महाविष्णूचा अवतार. जसे माझे ज्ञानोबाराया महाविष्णूचा अवतार तसा तुकोबारायाचा सुद्धा महाविष्णूचा अवतार काय ही साक्षात भगवंताची प्राप्ती काय. भगवंताने त्याला समर्थ केलं त्याला जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्या नंतर एक रूप भगवंताची ते एक झाले. पांडुरंग
दुसरे चरण संतांची या संत कृपा झाले कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुभव लागलो पावन झालो चराचरी मस्तक
मज धावया सुमत तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ परिहार जो असा द्यायचा आपल्या गरुडेश्वर गावामध्ये सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सप्त्याचा आज पहिला दिवस आणि ही पहिल्या दिवसाची जी सेवा मुक्ताताई आळंदी देवाची आळंदी पण त्यांना येण्याचं कारण काहीतरी अडचण आली त्यांना काय यायला जमलं नाही त्यांनी फोन करून सांगितला का माझं काय यायला जमणार नाही कोणीतरी असेल तर कार्यक्रम चेंज करा मी वाटलं तर 6 तारखेला तो कार्यक्रम करू 26 तारखेला तो कार्यक्रम करू ठीक आहे म्हणलं चाल मग आता आमची जी कमिटी जी आहे ते म्हणा कार्यक्रम दिनेश बाबांना फोन आला ते म्हणा कार्यक्रम करावा लागेल ठीक आहे तशी तुमची आज्ञा असत त्या दिवशी केला काय आज केला काय चालो त्यांचाही तरी आपल्याला भगवंताचाच निरोप द्यायचा आहे त्यांचाही तरी साधू संतांचाच निरोप द्यायचा आहे तुका म्हणे माझा धाडी भाडीले निरोपा तो मार्ग तो सांगायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं त्यांचं साधन आज आज जे कार्य जे चालू आहे आज त्याच्या सत्तेवरती चालू आहे का नाही बाबा अखंड हरिनाम सप्ताह जो प्राप्त झाला तो साधू संतांच्या साधनेवर म्हणजे आपली सत्तेची जी स्थापना जी तयार झाली हे थोर साधू संत जसे वामन बाबा वरगडे तसे मारुती बाबा गती ह्या साधू संतांच्या मार्गदर्शनाने हा जो काय अखंड हरिनाम सप्ताह आजपर्यंत चालूच आलेला आहे आणि इथून पुढे पण चालूच राहील काय जोपर्यंत चंद्र सूर्य तारा जोपर्यंत आहे तोपर्यंत हे भगवंताचं कार्य हे असंच चालू राहणार काय असंच चालू राहणार तर माझ्या काय माझे सद्गुरुजी मला बुद्धी दे ज्या बुद्धीने मी बोलण्याचा प्रयत्न करीन काय ह्या बालकाकडून वापर काय शब्द जर गेला तुमचं लेकरू म्हणून किंवा बालक म्हणून हे पदरात घ्या आणि काय जे दोष माझ्यातून जे गुण निघतील या रूपातून या देहातून ते माझे निश्चित माझे सद्गुरूचे आणि माझ्या भगवंत पांडुरंग परमार्थाचेच गुण निघतील काय चालेल शरीर कोणाची असत ती जे चालू आहे ते त्याच्या सत्तेवरती चालू आहे
घेता कापेय ना घेता कापेय मग धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. काय रामेश्वर भट्ट तुकोबा रायांना सांगतात, त्यांचं वर्णन करून सांगतात, तुकाराम नाम घेता कापेय. आजची काय गोष्ट जी आहे, जो यमाचा जो गाला आहे तो आज आपल्या कुठल्या आपल्यावरती सुद्धा आज घडी घडी काळ वाट याची पाय. मग याच्यातून जर सुटायचं असेल तर आज सुद्धा त्या नामात ताकद पण आहे. काय आज आज सुद्धा त्या नामात ताकद पण आहे. पण ते नाम जे आहे ते एक स्वरूपाचं, आणि जे नामाचा जे रूपाचा जे स्वरूप जे आहे ते संतांजवळ आहे. काय संतांजवळ आहे. जी गोष्ट साधू संतांजवळ आहे, आणि ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुकोबारायांना सद्गुरूला शरण गेलं. काय आज बाबा भाग्याचा दिवस आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. दसवी काय पंचमी 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 आज त्याचा किती भाग्य दिवस आहे. आज बघा जन्मदिन आहे आज त्यांचा. म्हणून नाम घेता तुकाराम नाम घेता कापेय. किती भाग्याचा दिवस आहे आज. आणि ब्रह्मा मूर्ती जो संतांचा जो अवतार तयार झाला हे धर्माच्या कार्यासाठी, धर्माचे पालना करणे जो अवतार तयार झाला साधू संतांचा, आणि या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी काय अवतार तुम्हा धराया कारण जो अवतार साधू संतांचा तयार झाला, जो भगवंताला अवतार ब्रह्मांड तयार केलं ते साधू संतांचं केलं. आणि आज जे भगवंतापर्यंत जाण्याचं जे साधन आहे ते साधू संतांजवळ आहे. दुसरं कुठंच नाही. आपण तर भगवंतापर्यंत गेलो तरी भगवंताची प्राप्ती नाही. जोपर्यंत
हात या मस्तकावरती पडत नाही. सद्गुरु नायक माझे सुख मज दावेले डोळा. अरे जी वस्तू जी आहे ती सद्गुरु पूर्ण कृपेने कानामध्ये सांगतात आणि ती गोष्ट जीवनामध्ये उतरवतात. तीच गोष्ट माझ्या तुकोबा राहिला सुद्धा तीच गोष्ट प्राप्त करून बाबाजी आपुरे सांगितले. रामकृष्ण हरी लिखा. रामकृष्ण हरीच मंत्र नाही दिला. काय ते मंत्राचे जे ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्याच ओवी मध्ये प्राप्त केलेले ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्व विद्या आत्मरूपा. जी गोष्ट ओम नमोजी आद्या त्याच्यातून सद्गुरु ती ओळख करून देतात. काय जीव आणि शिवाचं ऐक्य करून देतात. जीव आणि शिवाचं भगवंताचं मिलन करून देतात. काय बाबाजीने जो अनुग्रह ज्या अनुभवाची परत ओळख माऊलीने सांगितली बघा. सांगत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भवन झालो चराचरी. कोणचा अनुग्रह? काय तोच अनुग्रह तुकोबाराईच्या जीवनात सुद्धा उतरला. काय तेव्हा तो गाथा तयार टाकला. कशाच्या याच्यावर बाबा? या साधनेच्या वरती. काय मग जोपर्यंत जर साधन प्राप्त होत नाही तर साधेपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती नाही. मग जी प्राप्ती जर जीवनामध्ये करून घ्यायची असेल हरी प्राप्तीची उपाय धरावे. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत कधीच गोष्ट प्राप्त नाही. काय ह्या गोष्टीसाठी नामदेव महाराज सुद्धा वंचित होते. काय त्यांना सुद्धा सहज भगवंताची प्राप्ती झाली नाही. भगवंताची भेट झाली नाही. काय असतील तरी भगवंताच्या सोबत पण स्वतःची ओळख नाही. मी कोण आहे याची करावा. काय अरे मी कोण
स्वरूप नामदेव महाराजांना प्राप्त झालं नाही. काय त्या प्राप्तीसाठी नामदेव महाराजांना ईश्वरासारखं जावं लागलं. काय ती गोष्ट करून घ्यावी लागली. काय तिथे गेल्याच्या नंतर हे पिंडीवर पाय देऊन झोपले. मला काय आहे जेवण या हे अशा हा का संत आहे का? हे तर भगवंत तोंड शिवशंकराच्या पिंडीवरती मला पाय पसरून झोपले आणि मला यांच्याकडे पाठवलं. मग नामदेवरायांना हे तर आता आपल्याला यांना साईडला तर करावं लागेल. आवाज जोडून उचललं तिकडे ठेवलं पिंड तयार, जोडून परत तिकडे ठेवलं का परत पिंड तयार. बघा तेव्हा नामदेवरायाच्या लक्षात आलं ही साधी सुधी व्यक्ती नाही. काय ही साधी सुधी व्यक्ती नाही, हे मात्र म्हणजे परमात्म्याचे साक्षात्कार एक रूप होणार आहे. साक्षात भगवंताचं रूप याच्यामध्ये जागृत आहे. बाबाजी महाराज चैतन्याने ती गोष्ट कळून दिली. नामदेव महाराजांची काय मग खऱ्या भगवंताची भेट झाली, खऱ्या स्वरूपाची ओळख झाली. मंदिरात सोडून दिलं. मंदिरात जाण्याची जी सेवा होती ती सोडून दिली. देवा अरे मी सदा तुझ्या सोबत असल्याच्या नंतर, तुझ्या संगतीत असल्याच्या नंतर का नाही ती गोष्ट मला कळून दिली. अरे बाबा अरे त्या गोष्टी वाचून मी सुद्धा वंचित होतो. भगवंतानी प्रश्न केला त्यांना. मी सुद्धा वंचित होतो, मला सुद्धा त्या गोष्टी साधू संतांच्या संगतीत जावं लागलं. काय माझी सुद्धा स्वतःची ओळख नाही नामदेवा, मला सुद्धा साधू संतांच्या गोष्टी जावं लागलं. ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये कळून घ्यावा लागली. तेव्हा मला हे ब्रह्मांडाचं स्वरूप प्राप्त झालं. भगवंत सांग मग आज सुद्धा जे स्वरूप प्राप्त झालं ते कुठंच नव्हतं, काहीच नव्हतं, कुठेच नव्हते काही होते काही. कानोबा तेरे 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 एक ढाल निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. काहीच नव्हतं, भगवंताच्या हरिभक्ताचं साधन होतं. गगना हो निवार नाम आहे देवा. काय काहीच नव्हतं, काहीच. तेव्हापासून अनेक कालापासून ही गोष्ट प्राप्त झालेली. काय अनेक कालापासून आणि त्या गोष्टीचा शोध करण्यासाठी भगवंताने ती गोष्ट मिळवून घेतली आणि तुटल्या आपल्यापर्यंत खरं रूप प्राप्त करून दिलं. तरी सहज तसं नाही, ती गोष्ट साधू संतांना दिली. काय देवालाच कावर त्याच्या जवळ नाही, साधू संतांनाच कावर म्हणजे काय. अरे देवाचा जो अवतार तो म्हणजे साधू संतांचा अवतार. देवाला सुद्धा साधू संतांच्या घरी यावं लागलं. का घ्यावं लागलं? अहो एवढं काय महात्म्यांचं कर्ज भगवंतावरती झालं, ते भगवंताचं कर्ज खाली करण्यासाठी साधू संतांच्या घरी यावं लागलं. त्याला ते काम करावं लागलं. या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संतांच्या घरी राहिला. मग आज सुद्धा ती गोष्ट आपल्या घरी सुद्धा भगवंत आहे, पण हे घर नाही. हे घर या घरात भगवंताचा वास आहे. देव आय देव
देव हाय हृदय मंदिर शोधून पाये देव नटला नानापरी उरून भरला चाराचरी व जो खरा देव जो आहे तो कुठेही उभे. विठ्ठल जाळी स्थळी बनाना पिता ठाव नाही उरला अहो घटाघटामध्ये सुद्धा त्याचा अवतार आहे. सर्व गटी राम जी गोष्ट मिळवून घ्यायचे जे खऱ्या देवाचं रूप बघायचंय ते आत आहे काय आणि ते ओळखायचं जे रूप जे आहे ते माझ्या साधू संतांजवळ आहे काय त्याच्या ज्या चाव्या आहेत ना त्या साधू संतांजवळ आहे. काय तुका म्हणे की संत हाती दिल्या जी किली जी आहे ती साधू संतांजवळ आहे. जोपर्यंत ती किली खोलत नाही तोपर्यंत त्या भगवंताचं प्राप्ती नाही. मग तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा तीच गोष्ट घडली काय साधू संतांनी ती गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये कळून दिली हा आणि ती गोष्ट कळून दिली आणि एकांतात जाऊन अंधाऱ्या डोंगरावरती त्यांचे साधन करीत बसले. म्हणजे तुकोबारायांना जे भगवंताचं जे मिळन झालं भगवंताचा जो साक्षात्कार झाला तो कुठं झाला भामचंद्र डोंगर कुठं भामचंद्र डोंगर जो तुकोबारायांना जो साक्षात्कार झाला तुकोबारायांना जी भगवंताची प्राप्ती झाली भगवंताची जी भेट झाली ती तिथं झाली. विठोबा भेटला तुकोबारायांच्या जीवनामध्ये खरा भगवंताचा रूप
बसले माझे कोडे भगवंत मला हेच पाहिजे. काय अरे खरं दर्शन मला तो आज मिळालं, खऱ्या रूपाची प्राप्ती मला झाली. अरे ह्या गोष्टीसाठी मी किती वंचित होतो. मी ह्या गोष्टीसाठी अरे तुझ्यासाठी वाऱ्या किती केल्या असतील, तुझ्यासाठी काय काय केलं असेल. होईना भिकारी पंढरीचा वार करी. अरे तुझ्यासाठी पंढरपूरला आलो तरी तो मला भेट दिली नाही. तुझ्यासाठी कुठं आलो तरी मला भेट नाही दिली. तो मला इथं भेट दिली. हा इथं भेट दिली भगवंता नाही. एक क्षणभर तुकोबाराय भगवंताच्या सानिध्याशिवाय राहिले नाही. आणि आज सुद्धा ती गोष्ट तुपल्या आपल्या जवळ सुद्धा आहे. ती भेट पण आज पण आहे, आता पण आहे. या घडीत काही पंढरी आत्मा हा या रूपातून चराचरातून भगवंताचं नामस्मरण निघू लागलं. काय नामस्मरण निघू लागलं. अहो जिथं तुकोबाराय गेलं तिथं त्याच्यातून तोच आवाज यायचा. माझी साठी संत अजय आहेत अवताराला. काय अजय साधू संतांचा अवतार पण अजय पण आहे. पण जोपर्यंत आपण त्यांच्या जवळ जात नाही, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट मिळू शकत नाही. अरे पंढरीची वारी आहे माझ्या घरी. तुकोबारायला घरी वारी प्राप्त झाली घरी. आज सुद्धा ती वारी आपल्या जीवनात सुद्धा ती वारी आजही चालू आहे. मग जो आपला जो सप्ताह चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह, मग खरा सप्ताह जो चालू आहे आजही 24 तास तो चालू आहे. फुटका तो विना त्याला दोन तारा काली येळ धरा. काय आजही तो विना चालू आहे. आजही अथा तुमच्यातून येतो जातो तो सुद्धा विना आजही चालू आहे. मग खरा सप्ताह कायचा. खरी सत्याची जी स्थापन करतो आपण, जी सत्याची जी स्थापन आहे खरी पहिली जी स्थापन आहे. काय जोपर्यंत मूर्तीची स्थापन इकडं होत नाही ना, तोपर्यंत मंदिरात सुद्धा ती गोष्ट काय. मग तुकोबारायांनी पहिले इथं शोधलं, आज तुपल्या आपल्यापर्यंत प्राप्त करून दिलं. आज सुद्धा संत आहे. आणि तीच गोष्ट माझ्या सिरका बाबांकडे सुद्धा प्राप्त झाली. काय माझ्या सिरका बाबांचा सुद्धा तीच गोष्ट माझ्या बाबांपर्यंत आली. जशी माझी ज्ञानेश्वर माऊली जगाची आई झाली, तशी आज माझे बाबा सुद्धा जगाची आई झाली. आणि त्याचा दुसरा अवतार आज पण प्राप्त आहे माझे भागडे बाबा. काय आजही सुद्धा ती गोष्ट काय
आजही सुद्धा ती गोष्ट बाबा मिळवून देतात, आजही सुद्धा ते रूप प्राप्त करून देतात, जीव आणि शिवाचा एकी आज पण करून देतात. झाले त्याच्या वंश तेव्हा जोपर्यंत त्या वंशाला आपण प्राप्त होत नाही तोपर्यंत ती गोष्ट कळू शकत नाही. ती गोष्ट कळू शकत नाही. अहो एक विचार करा, माऊलीच्या बाबतीत तुम्ही विचार करा, माझ्या निवृत्ती दादाच्या बाबतीत तुम्ही विचार करा. अहो बालक असलं, लहान असल्यामुळं आई वडील त्यांना सोडून गेले, त्यांना कशाचाच आधार नव्हता. काय कशाचाच आधार नव्हता. ते कशाच्या याच्यावरती राहिले, त्यांना साथ कोणाची मिळाली. अहो त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा सद्गुरू लाभले, काय त्यांचं जे पालन पोषण जे केलं असं साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू लाभले. मच्छिंद्राने गोरक्षाची केला, गोरक्षवाला दैनिक प्रसाद निवृत्ती दाखवतात, तशी दैनिक हाताने निवृत्ती दादांना जी गोष्ट प्राप्त करून दिली त्यांनी तो सांभाळ केला आणि त्या साधनेवरती ठाम निर्णय झाला, ठाम एक रूप प्राप्त झालं. कशालाच ते प्राप्त झाले. काय एक साधाचं खायचं, एक साधाचं मिळत नव्हतं. लोकांना त्यांना भिक्षा सुद्धा दिली नाही. आम्हाला संघर्षाचे काढते, त्यांना काय देवा. पण बघा या नावाची किती पावर आहे, या साधू संतांचं किती पावर आहे. काय त्यांनी भगवंतांनी कशाचीच कमतरता करून दिली. काय कशाचीच कमतरता करू नाही. अहो नवे निवृत्ती दादाची साथ सुद्धा त्यांना सुटली. काय शेवटच्या गोष्टीला जवान गहिनीनाथाने निवृत्ती दादांना जे घेरलं, वाघाचं रूप घेऊन जे घडलं, ती गोष्ट मिळवण्यासाठी तो अवतार गहिनीनाथांना घ्यावा लागला, ती गोष्ट मिळवून द्यावा लागली. तेव्हा खरं एक रूप भगवंताची झाल्याच्या नंतर, खऱ्या भगवंताची ओळख झाल्याच्या नंतर मग ज्ञानदादा का आले. मग ज्ञानदादा का आले आणि ज्ञानदादाला सुद्धा ती गोष्ट मिळवून दिली. ज्ञान बुडागम्य ज्ञान देवा लागले, अरे निवृत्तीने दिले माझ्या हाती. ती गुप्त गोष्ट, ते गुप्त प्राप्ती ती ज्ञान माझ्या माऊलींना प्राप्त करून दिली आणि तीच गोष्ट माझ्या मुक्ताईला सुद्धा प्राप्त झाली. काय तीच गोष्ट माझ्या मुक्ताईला सुद्धा प्राप्त झाली आणि त्याच गोष्टीतून माझ्या चांगल्याचा सुद्धा काय करून दिली. गुरु पुक्त झालो. अरे 1400 वर्ष शरीर केले सतत ते स्वतःला युनिव्हर्सिटी समजत होते. सांगव महाराज, सांगव 65 सहज जेव्हा माऊलींना त्यांच्या कानावरती गोष्ट गेली, असे काही ज्ञानेश्वर माऊली संत जे रूपांतर झाले ते रेड्यामुखी वेद बोलतात. रेड्यामुखी वेद बोलून घेतात. तेव्हा चांगलं महाराज म्हणले,
कसा मुलगा येतो? एवढा विद्वान, एवढा भगवंताचे विद्वान नाही. याला काहीतरी पाठवलं पाहिजे. जेव्हा चांगल्या मार्गाने जे पत्र घेतलं, काय पाठवा, काय लिहावं या पत्रावरती? काय काय लिहा या पत्रावरती? विद्वान जर म्हणलं तर सांगते, आणि बालक जर म्हणलं काय लिहावं का? अरे जे हे कडं पत्रांना माऊलीला पोचून दे. माऊली ते पत्र केलं आणि माझ्या मुक्ताईने जे पाहिलं, म्हणून ज्ञानदादा दाखवून ते पत्र मला बघू दे, काय लिहिलं चांगलं महाराजांनी. आणि जे पत्र पाहिलं तर म्हण हे तर कोर आहे. चांगलं महाराज पण अजून कोर आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणले, मुक्ता असं म्हणू नाही, ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्ञानाने श्रेष्ठ आहे आणि बुद्धीने सुद्धा श्रेष्ठ आहे. मुक्ताबाई म्हणली काय ते श्रेष्ठ आहे? अरे जे पत्र जे आलं हे तर कोरं आलं, कशाचं श्रेष्ठ आहे? आजची गोष्ट जी आहे ती गोष्ट मला त्यांच्यात नाही. बघा, जेव्हा भेट झाली, हे ऐकून भीती, आता ते लांबून लावायचं लागलं, इकून त्याच्यावरती गेले भीतीवरती, चांगले महाराज तिकून आले भेटीसाठी माऊलींच्या. काय भिंतीवरती आणि तिकून वाघावरती बसून आले, सापाचा सर्प धरून. काय खरं रूप डायरेक्ट चांगल्या महाराजांनी त्यांचं चरण धरलं. महात्मे युक्ती नाही. काय ज्ञानेश्वर महाराज तुमचा जो अवतार आहे, हा विष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. हा जो अवतार तयार झाला माऊली, तो साधा सुद्धा अवतार नाही, आणि मला विष्णूचा अवतार आहे, हळूचा. सांगते महाराज, तुम्ही या गोष्टीपासून वंचित आहे. ती गोष्ट जर तुम्हाला जर मिळाली, त्या गोष्टीचा जर तुम्हाला साधन प्राप्त जर झालं, तर निश्चित मला तुमच्या जीवनात बदल तर होईलच, पण खऱ्या स्वरूपाला प्राप्त व्हाल. चांगलं महाराज म्हणजे अरे अशी कंची गोष्ट आहे. मग मुक्ताईला सांगितलं, मुक्ताई दे म्हणा आता ह्या जीवाचा कर उद्धार, तूच कर, याच्यावरती तूच कृपा कर. माझ्या मुक्ताईने त्याच्यावरती हात ठेवला, ती गोष्ट त्याला सांगितली. काही क्षणात चांगला महाराज एक रूप भगवंताशी झाले. हो ते हरण झालं, अभिमान गेला, क्रोध गेला. सद्गुरु वाचवणे सापडे तोपर्यंत त्यांच्याच गोष्टीचा मेळ नाही. आणि तीच गोष्ट माझ्या तुकोबारायला सुद्धा लावली. अभंगाचा पहिलं
जोपर्यंत हा पुरुषार्थ प्राप्त होत नाही तोपर्यंत कशाचाच मिळत नाही. काय जोपर्यंत ही गोष्ट जीवनामध्ये मिळत नाही तोपर्यंत खरं यमाचा घाला तळत नाही. आणि एकदा ही गोष्ट प्राप्त झाली हो एम काय काही येऊ द्या काही येऊ द्या कशाचाच घाला पडू शकत नाही. काहीच होऊ शकत नाही. पण याच्यासाठी हा घाला जर तो सोडत कोणाचा जर असेल जर मरणातून जर फेरा जर चुकवायचा असेल तर हे साधन आहे. काय हे भगवंताचं साधन आहे. हे भगवंताचं नाम जोपर्यंत प्राप्त होत नाही जीवनामध्ये तोपर्यंत आपला फेरा चुकत नाही. हा काय तो कोणी असू द्या काय ही गोष्ट जीवनामध्ये प्राप्त होत नाही ना तोपर्यंत कशाच गोष्टीचा मिळत नाही. त्याच्यासाठी हा अखंड हरिनाम सप्ताह ही गोष्ट करण्यासाठी त्याच्यासाठी साधू संतांनी हे कार्य चालू प्राप्त करून दिलं. कशासाठी ही गोष्ट करण्यासाठी काय आणि जर ही गोष्ट जर करून होत जर नसल तर जन्मा एवढी काही केली मुठाची कमाविले. मग जन्माला आलो आपण कशासाठी आलो काय करण्यासाठी आलो. चरण सेवा पण आपण नाही तिडची गोष्ट आपण हे वापरतो नाही त्याला ही गोष्ट वापरतो काय. पण जे हे जीव जो तयार केला भगवंताना हे ते स्वरूप जे दिलं हे खास त्याच्या भजनासाठी झालेले. हा जीवनामध्ये करतो पण खऱ्या भगवंताची ओळख करून घेत नाही का. ही ओळख करून घ्यायची जी आहे ती साधू संतांकडे आहे. मग खरा जन्म जो प्राप्त होतो खरा जीव जो तयार होतो तो साधूच्या नामस्मरणातून साधूच्या बोधातून तो खरा जन्म प्राप्त होतो. मग तुकोबारायांचा जो खरा जन्म जो झाला तो एका दिवशी मांड शुद्ध दशमी पाहून गुरुवार. अरे केला अंगीकार तुका म्हणे खरा तुकोबारायांचा जो जन्म झाला तो मांग शुद्ध दशमी पाहून गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे अंगीकार केला त्यांचा अनेक रूप पंथाची झाले. सद्गुरूंनी त्यांच्या जीवनामध्ये मांग शुद्ध दशमीच्या दिवशी तुकोबारायांना अनुभव दिला. तुकोबारायांना अनुग्रह प्राप्त झाला आणि त्या अनुभवातून तुकोबाराय एक रूप
भगवंताशी झाली. मग आज सुद्धा तुटल्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा ती गोष्ट आहे. अहो देव गोसायची कुठंच गरज नाही. देव आपल्याच जवळ आहे. देव पंढरपूरला सुद्धा नाही. देव कुठंच नाही. देव फक्त आपल्या जवळ आहे. आणि साधू संतांनी पहिला इथं शोधला. मग खरी पंढरी स्वरूप बघितलं ते इथं बघितलं. हो भगवंतांना सुद्धा त्याची खरी पंढरी इथं पाहिली. हो इथं पाहिली. आणि हा सुद्धा तुटली आपली ओळख सुद्धा तिथेच आहे. कुठे शोधायची गरज नाही. अरे कुठे शोधीची काशी, कुठे शोधीची जी आहे ती इथे. आतला भगवंत उपाशी. आपण तो उपाशी ठेवतो आणि बाहेर जातो, बाहेर देव देव करतो. पण आतला देवदेव म्हणून तुझी गोष्ट कळून घ्यायचे. वधार वस्तू सांधारे कल्पना नका आडराना जाऊ जनी जमी झाड कोठे बुडवून जनावायचा अभंग आहे. तुका बघायचा अभंग आहे. तर ती गोष्ट कळून घ्यायची. काय वधारे वस्तू, ती वस्तू ओळखून घ्यायची. आणि ती वस्तू आपल्या जीवनामध्ये आजही प्राप्त आहे. तर ती प्राप्त करण्याची जी गोष्ट आहे ती साधू संतांजवळ आहे. ती सद्गुरू जवळ आहे. जोपर्यंत सद्गुरूची भेट होत नाही तोपर्यंत त्या वस्तूची ओळख नाही. काय जन्माच्या अगोदर सुद्धा आपली ती गोष्ट चालू होती. मायेच्या उदरात असल्याच्या नंतर सुद्धा त्याचा तो वाव चालूच होता. ते भजन चालूच होत. पण जसं मायेच्या बाहेरून आले, जगातून बाहेर आल्याच्या नंतर नामाची हवा लागल्यानंतर आपण ते विसरलो. काय म्हणजे विसरली जी गोष्ट आहे ते ओळखून घेण्याचं जे साधन आहे ते संतांजवळ. काय जन्माला जे आलो ना ती ओळख करून घेण्यासाठी संतांजवळ आहे. मग जोपर्यंत संतांची भेट होत नाही, जोपर्यंत खऱ्या संतांची कृपा होत नाही तोपर्यंत त्या वस्तूची प्राप्ती नाही. करू नका काही संत संग धरा. संत संग धरा. पूर्वीचा जोडा अहो जो जोडा जो उभायचा जो आहे संतांजवळ. जोपर्यंत संतांची संगत लागत नाही तोपर्यंत ती गोष्ट मिळू शकत नाही. संत विना प्राप्ती नाही. आयसे वेद सुद्धा गाई देतात. वेद सुद्धा सांगतात. अरे संतांची शास्त्र पुराणे
हा जो घोटाळा जो आहे हा परपंचाचा, साधू संत ह्या परपंचात अटकले ना, साधू संत ह्या गोट्यात पडले नाही, प्रपंच केला, काय केला, अरे पण भक्तीची संगत धरून केला. आणि आपण जो परपंच करतो तो भक्तीची संगत सोडून देतो, परपंचाच्या मागे लागतो. काय परपंच करायचा आहे, पण खरा जो परपंच करायचा आहे ना तो भगवंताशी करायचा आहे. काय आजही तुम्हाला सांगतो, भगवंत कशात कमी पडू शकत नाही हो. परपंच तो सोडून सदन जर त्याच्या साधन जर असलं ना कधीच कमी पडू शकत नाही. अरे जो कवा आपल्या घरी काम करून जायचं पडू सुद्धा शकत नाही. पण हे जे रूप जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाही ना तोपर्यंत कोणी हाऊस करीत काय सहजी सहज भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. काय जसं तुम्ही पैसे काढा, एटीएम कार्ड वापरत्या आणि त्याचे गुप्त कोड आहे, गुप्त तो कोड कोणाला सांगते नाही. काय सांगतात हा? मला जर पैसे लागला तर बाबांका जर पैसे थांब एटीएम मधून आणतो बाहेरच आधी काय येऊ. आणि मला जर ती तो कोड जर माहीत जर झाला मी कमाई पैसे काढून घेऊ त्यांना कळणार सुद्धा. एक सांग मग सांगायचं तात्पर्य जे आहे, अरे खरा भगवंताचा जो कोड आहे तो गुप्त आहे आणि तो साधू संतांजवळ आहे. म्हणजे खरं एटीएम कार्ड जे आहे भगवंताचं ते साधू संतांजवळ आहे. जोपर्यंत त्या एटीएम गाडीत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. काय काय मग तो आपलासा जो करायचा आहे ना तो देव करायचा. आपला तो एक देव करून सुख नव्हे. जोपर्यंत आपण तो देव करून घेत नाही तोपर्यंत आपल्या सुखात सुख नाही. काय खरं सुख जे आहे ते साधू संतांजवळ आहे आणि ते सुख करण्यासाठी साधू संतांची प्राप्ती पाहिजे, साधू संतांची संगत पाहिजे, तेव्हा ते सुख लाभतं. आणि आपण सुखासाठी इकडे धडपड करतो, इकडे धडपड करतो. हा देव नाही तो देव, तो देव नाही तो देव, या देवाला सुख पडेल, त्या देवाला सुख पडेल. काय या भक्ताचं सुख पडेल, त्या भक्ताचं सुख पडेल, पण सुख कुठे आहे? सुख बसे एके ठाई जे खरं सुख जे आहे खरे आपल्या जीवनाचे सुख पाहिजे ते साधू संतांजवळ आहे. आणि एकदा ते सुख लाभलं रे लाभलो कशाचीच भीती नाही. एखादा डोंगर जरी कोसळला ना काहीच होऊ शकणार नाही, काहीच नाही. हा मग चांगल्या महाराजांच्या मध्ये मरेल माणसं जिवंत व्हायची कशाच्या याच्यावर. मग आज सुद्धा ती अवस्था आहे बाबा. आज सुद्धा अरे मला माझे मारून गेले मी झाले ती अवस्था आज पण आहे. आज सुद्धा मरण आहे, जितपणे मेले तर मरण आहेच, ती मात्र शंका नाही. पण आज पण मरण आहे. आणि जे खरं मरण जे बघायचं असेल ते अंतर्निहित. जोपर्यंत अश्रू वाहती नाही ना तोपर्यंत ते मरण करू शकत नाही. काय नेहमी निरोटे कोणती प्रेम
त्या कंठात जोपर्यंत हे अश्रू वाहत नाही ना, आनंद अश्रू काय, आणि जे अश्रूच्या ज्या धारा चालू होतात त्या एक नाम, ह्या नामातून त्या धारा चालू होतात आणि त्याच धारा माझ्या तुकोबरायांना सुद्धा प्राप्त झाल्या. ढाळे 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 त्याच आनंद माझ्या ज्ञानोबरायांना सुद्धा प्राप्त झाल्या. अरे त्याच धारा माझ्या नामदेवरायांना सुद्धा प्राप्त झाल्या ना. आज सुद्धा हयात, पण आपण त्याला मान्यच करीत नाही, आपण त्याला समजच देत नाही, आपण त्याला आदर म्हणतो. हे खोट आहे. खरं सांगा, ही गोष्ट जर खोटी असती त्याच्यावर कधीच बंधन आलं असतं बाबा, कधीच. पण ही गोष्ट सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अरे खरं मूळ जे प्राप्त झालेले ते खऱ्या भगवंतापासून प्राप्त झालेले. एका धन्य तू को खरा पुरुषार्थ त्यांना लाभला, खरा पुरुषार्थाला ते प्राप्त झाले. बाबा आज परत दुसरी नवीन खऱ्या भगवंताचं लग्न आहे. आज किती भाग्याचा दिवस आहे. आज आहे बघा दुसरा खऱ्या भगवंताचं लग्न आहे. रुक्मिणी मातेचं आणि पांडुरंग परमात्म्याचं. मग सांगा, मग खरं लग्न त्यांचं खरं लग्न लागलं कंचं लग्न लागलं. तोपर्यंत खऱ्या लग्नाचा रूपांतर नाही. काय खऱ्या रूपाचा रूपांतर नाही.
मग भगवंतानी जे लग्न केलं ते खरं जीव आणि शिवाचं लग्न केलं. आपुल्या जीवे शिवास पाहावे हेच लग्न माझ्या तुकोबारायांचं सुद्धा लागलं. आपण त्याच्या चौथ्याच्या तिसऱ्याच्या जय दगडा सविता जैसा तारी लेण्या वाया जाया म्हणजे तुकोबा समर्थो. अरे तुकोबारायांचा जो गाठा तारला या नाम साधेवरती काय जो गाठा तारला, जो गाठा इंद्रायणी बुडवायचा प्रयत्न केला, तुकोबारायाकडं अनुष्ठानाला बसले. काय भगवंताचं चिंतन करीत होते. भगवंताचं चिंतन करता करता माझी इंद्रायणी मातेने अवतार घेतला. आणि तो गाथा राघव सागरात तो गाथा तरला. हा साक्षात माझ्या इंद्रायणी मातेने तो अवतार तयार घेतला, तो गाथावर काढला, परत तुकोबारायांच्या हाती दिला. काय आणि तोच गाथा आपल्या तुकड्यासाठी सुद्धा प्राप्त करून दिला. पण जो खरा गाथा जो आहे तो इथं प्राप्त करायचा आहे. तुकोबारायांनी गाठ्यावरती लिवलं, अभंग लिवले, पण जे अभंग जे लिवले, जी गोष्ट त्याला अनुभूतीला आली, ती गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये प्राप्त करून दिली, ती ओळख करण्यासाठी प्राप्त करून दिली. मग ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी तयार केली ती खास याच्यासाठी केली. बरं ज्ञानेश्वर महाराज असताना त्याच्या आधी का बरं ज्ञानेश्वरी तयार झाली नाही? वाया लागत होती ना? नाही. अहो, जी अनुभूती ज्ञानेश्वर माऊलीला प्राप्त झाली आणि त्या अनुभूतीतून त्या नामातून ती गोष्ट प्राप्त झाली आणि खरी ज्ञानेश्वरी प्रकट झाली. आज आणि आतून ते रोमांच उमटू लागले, ते वेदांचे उमटू लागले. इकडे लेखक ज्ञानेश्वरी तयार झाल्याच्या नंतर भगवंताचा निरोप प्राप्त आला. ज्ञाना आता भास कर. भास कर.
आणि खऱ्या स्वरूपाला गाभाऱ्यात गेले आणि समाधिस्थ झाले. समाधिस्थ झाले आणि खऱ्या स्वरूपाला कळाले. आज सुद्धा ते स्वरूप कुठल्या आपल्या जवळ. तुम्हाला आजही सांगतो बाबा, आपल्याला संत सोडून कोणीच राहिली नाही बाबा जीवनात, कोणीच नाही. अहो ना आपल्या मुलं, ना बाला, ना बायको, ना पोरं, कोणीच नाही हो. पण जोपर्यंत संतांची कृपा होत नाही ना, संतच आपल्याला तारते, दुसरं कोणीच करू शकणार नाही. नाही आपण किती कष्ट करा, किती कामाला कष्ट करा, पण एक दिवस आपल्याला हे सोडून जायचंय. हे सोडून गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये सद्गुरूच वास करू शकतो आणि तोच आपल्यासाठी न्यायला येऊ शकतो. माझ्या तुकोबारायला सुद्धा तोच न्यायला आला हो. तुका वैकुंठाशी गेला, खरं भगवंताचं बोलवणं त्यांना झालं. काय तुकोबाराय, आता तुमचं कार्य पूर्णत्वाला प्राप्त झालं, बस आता माझ्या सानिध्यात द्या. तुकोबाराय खरे ईश्वर प्राप्त झाले हो. आणि त्यांना घरून द्या. स्वतःची बायको आली नाही, स्वतःची मुलं आले नाही, स्वतःच सोय संबंध आले नाही. बघा, मग आपल्या जीवनात सुद्धा ते सोडून आपल्याला कोणीच वाली नाही आज. मग त्यांची जर संवाद करायचा असेल, साधूच्या संगत हर जोडे, साधूच्या संगत हर जोडे. जोपर्यंत जीवनात संत मिळत नाही तोपर्यंत बाबा खऱ्या स्वरूपाची ओळख नाही हो. जी ओळख जी करायची ती माझ्या साधू संतांजवळ आहे. आवड जे हे डबडं इड बोलतय हे खास त्यांच्या साक्षीने बोलतोय आज इथं, नाही तर काय पाठवता इथं उभी राहण्याची. पण तुम्हाला सांगतो, खऱ्या जीवनात खरा प्रसाद लाभला बाबा आणि खऱ्या प्रसादातून खरी ईश्वराची प्राप्ती झाली हो. जी माझ्या तुकोबारायला झाली, तुका म्हणे ती भेटीला विठ्ठल. खऱ्या भगवंताचं, खऱ्या विठ्ठलाचं रूपांतर इथं झालं आणि आज त्याच्या साक्षीनं ते इथं बोलतय. काय त्याच्या साक्षीनं आज या इथं बोलतय. आणि तिथं जाण्याचा जो मार्ग साधू संतांचा संवाद लाभला बाबा. अशी याचा पदर धरा, तेने देव येईल करा. अरे ऐशा पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. काय त्या साधू संतांचा पदर मिळाला आणि त्या पदराने त्या गोष्टी प्राप्त झाल्या. धन्य ही आनंदाची सापडली
ती वेळ मला जी मिळाली ती या महात्म्यामुळे मिळाली. हा महात्मा घरामध्ये अवतार आला, ती गोष्ट जीवनामध्ये प्राप्त झाली. आज ती कृपा जी आहे, जसा माझा निवृत्ती दादाला जी ज्ञान दावाला तशी निवृत्ती दादाची साथ मिळाली, सगळी कृपा झाली, ती गोष्ट आज ह्या जीवनामध्ये घडली. बाबा खरा निवृत्ती दादा प्रकट झाला या जीवनात. काय खऱ्या निवृत्ती दादाची कृपा झाली, तेच मी समजतो आज तर माझ्या जीवनामध्ये सुद्धा माझा दादाचा अवताराला आला आणि खऱ्या मार्गाचा रस्ता मला मिळाला. आज सुद्धा तुम्हाला आपल्याला जो रस्ता जो शोधायचे बाबा, तो हा रस्ता आहे. हा रस्ता जोपर्यंत हा रस्ता मिळत नाही तोपर्यंत कशाचीच मिळत नाही. काय सांगतात ना, मार्ग